स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? ओके, स्टे होम, स्टे सेफ. मजा येते ना शिकायला. बघा, आपण पान नंबर 58 आणि 59 त्याची मी लिंक पाठवली होती. तुम्ही प्रश्नोत्तर काही जणांनी लिहून मला पाठवलेत. तरी पुन्हा एकदा, कारण ती यूट्यूबची लिंक मी पाठवली होती, तर काही जणांना समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगते. पान नंबर 58 वरती सायलेंट लेटर लिहायचे. सायलेंट म्हणजे काय? तर त्या अक्षराचा उच्चार होत नाही असे शब्द. मी फक्त समजावून सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. तर ते काही मी लिहून देणार नाहीये. त्या यूट्यूबच्या लिंकमध्ये अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही ती नीट बघा आणि ती उत्तरं मला परत पाठवा. पान नंबर 58 आणि 59. तर मी आज पुन्हा ते सांगणार आहे. पान नंबर 58 वरती चौथा प्रश्न आहे. द के इन नॉक इज सायलेंट. नॉक मधला के सायलेंट आहे. नॉक, KNOCK. या नॉक मधला काय सायलेंट आहे? के. कोणता के? आपण काय म्हणतो? नॉक. नॉक म्हणतो आपण, नॉक नाही म्हणत, आपण म्हणतो नॉक. म्हणजे या के चा उच्चार आपण करत नाही, म्हणून के हा सायलेंट लेटर आहे. के हे सायलेंट लेटर आहे. तर सायलेंट लेटर म्हणजे त्याचा उच्चार होत नाही, त्याला म्हणायचं सायलेंट लेटर. मग त्यांनी पुढे प्रश्न दिला, राईट टू अदर वर्ड्स विथ अ सायलेंट के. के सायलेंट असलेले दुसरे दोन शब्द लिहा. मग कोणते लिहिलेत तुम्ही? नाईफ म्हणजे सुरी, KNIF ही नाईफ. नॉट, KNOT नॉट म्हणजे गाठ. तर KNOT नॉट. नॉट आपण नॉट म्हणतो, नॉट नाही म्हणत. नॉट मधला के हा सायलेंट आहे. तर ते दोन शब्द तुम्ही किंवा अजून तुम्हाला जे माहिती असेल तर तुम्ही ते लिहू शकता. आता पुढे त्याच्याच खाली प्रश्न आहे, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. खाली शब्द दिले, त्यातले सायलेंट लेटरला अंडरलाईन करा, ते ओळखा. तर राईट, पहिला शब्द त्यांनी दिलाय राईट. तर राईट मध्ये काय सायलेंट आहे? आपण राईट म्हणतो, राईट नाही म्हणतो, व नाही बोलत, डब्ल्यूचा उच्चार होत नाही. मग यात काय? डब्ल्यू. सायलेंट लेटर कोणता आहे? डब्ल्यू. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या सगळ्या शब्दांचे सायलेंट लेटर लिहायचे आहे. येते का लक्षात की राईट मध्ये आपण डब्ल्यूचा उच्चार करत नाही, तो सायलेंट आहे, म्हणून राईट मध्ये WRIT, राईट मध्ये डब्ल्यू हा सायलेंट आहे. आता पुढचा शब्द परत राईट आलाय, RIGHT. यात काय सायलेंट आहे? हा बरोबर आहे, GH. कारण आपण ग बोलत नाही, जी म्हणजे ग. मग रिघट असं नाही बोलत, आपण काय म्हणतो? राईट. म्हणजे काय सायलेंट आहे यात? जी. जीचा उच्चार होतो का? नाही, म्हणजे GH हे सायलेंट लेटर आहेत. तर अशा प्रकारे पुढे बघा, रिस्ट, पाम, स्कूल हे वाचते म्हणजे तुमच्या लक्षात येतील काय सायलेंट आहे. आणि तुम्ही ते ओळखून ते सायलेंट लेटर ओळखायचे आणि मला पाठवायचे. त्या लिंक मध्ये उत्तरं पण आहेत, तुम्ही ती नीट बघा. किंवा मी आता वाचते तेव्हा लक्ष द्या, प्रोनाउन्सिएशन नीट ऐका. मी वाचते आणि कशाचा उच्चार होत नाही ते अक्षर सायलेंट. रिस्ट, पाम, स्कूल, सीझर, पिक्चर, लिसन, राईम, अवर. आता तुम्ही त्याचे सायलेंट लेटर लिहून मला पाठवणार आहात. पुढच्या पानावर, पान नंबर 59, पेज नंबर 59, यावरती रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग यू नाउ. की पुढील कॅरेक्टर्स तुम्हाला काय सांगतायत ते तुम्ही बघा. तर ते लिंक मध्ये तुम्ही ऐकले असतील, ते वाक्य परत एकदा नीट वाचा. मी आता वाचणार नाही, आता मी पुढचं तुम्हाला समजावून सांगणार आहे, कारण फार महत्वाचं आहे पास्ट टेन्स. कारण त्यांनी खाली दिले, लेट्स रिअरेंज देअर सेंटेन्स प्रॉपरली ऑन द टाइमलाईन. खाली बघा टाइमलाईन दिले. टाइमलाईन मध्ये त्यांनी 3 कॉलम दिले. दिसते का तुम्हाला? इथे 3 कॉलम आहेत. ते टाइमलाईन आहे, 3 कॉलम आहे. आपण 5वीला पण एक टाइमलाईन शिकलो होतो, म्हणजे फ्युचर, पास्ट आणि प्रेझेंट टेन्स. आपण टाइमलाईन शिकलो होतो की पहिला आपण पाहिलं होतं, जो झाला काळ तो पास्ट टेन्स, चालू आहे तो प्रेझेंट आणि होणार आहे ते फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर असे काही पास्ट टेन्सचे शब्द मी इथे लिहिलेले आहेत. आधी ते बघा म्हणजे तुम्हाला समजेल. पास्ट टेन्स म्हणजे काय? तर भूतकाळ. म्हणजे आय गो टू स्कूल, मी शाळेत जाते. मी शाळेत जाते, प्रेझेंट टेन्स.
ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, ती शाळेत जाते. पण मी जर हेच वाक्य कसं म्हणणार, आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेले. ते गोजचा पास्ट टेन्स वेंट. वेंट म्हणजे गेला, गेली, गेले. तर आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेत गेले, ते पास्ट टेन्स झालं. आय गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल, हे काय झालं, प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आणि आय विल गो टू स्कूल, मी शाळेत जाईल. जेव्हा विलचा वापर येतो, कशाचा, विल, कधी कधी शाल सुद्धा येतं. बहुतेक विल वापरतात आणि कधी कधी आयच्या पुढे शक्यतो शाल वापरलं जातं, की आय शाल, वी शाल. तर शाल आणि विल हे भविष्य काळासाठी वापरले जातात. ही टू बीची सहाय्यक क्रियापदे आहेत. तर विल आणि शाल आलं की तो शब्द भविष्यकाळचा आहे, ते वाक्य भविष्यकाळचे, हे लक्षात ठेवायचं. भविष्यकाळ म्हणजे होणारी घटना, पुढची घटना, की मी शाळेत जाईन, आय विल राईट, मी लिहीन, ही विल प्ले, तो खेळेल, शी विल गो टू पुणे, ती पुण्याला जाईल. म्हणजे या विल आणि शाल आलं की भविष्यकाळ, फ्युचर टेन्स. ओके. आता फ्युचर टेन्सला प्रश्न येत नाही, कारण गो म्हणजे जाणे, मग विल गो, जाईल, जाणार आहे. नंतर प्ले, विल प्ले, विल प्ले आलं की भविष्यकाळ, म्हणजे जे मूळ रूप क्रियापदाचं असतं तेच भविष्यकाळ रात्र, फक्त त्याच्या आधी विल लागतं. पण पास्ट टेन्सचे मात्र शब्द बदलतात. बऱ्याच पास्ट टेन्स करताना क्रियापदाच्या पुढे ईडी लागून पास्ट टेन्स होतात. म्हणजे प्ले प्लेड, वर्क वर्क, येते का लक्षात. ते ईडी लागून पण पास्ट टेन्स बरेचसे होतात. पण काही पास्ट टेन्स अनियमित रूप असतात, की बघा, शार्पन, शार्पन, ईडी लागलाय, शार्पनचा पास्ट टेन्स शार्पन. आस्क, आस्क, विचारणे, विचारले. प्ले, खेळणे, प्लेड, खेळले, पुढे ईडी लागलाय. टीच, टीचच्या पुढे ती ईडी नाही लागला. टीचचा पास्ट टेन्स टॉट, टीच म्हणजे शिकवणे, टॉट, शिकवले. ट्राय, प्रयत्न करणे, ट्रायड, प्रयत्न केले. लिव्हचा पास्ट टेन्स लिव्ह. ड्राईव्ह, ड्रोव, येते का. हे सगळे पास्ट टेन्स आहेत, ही मूळ क्रियापद आहेत. वर कोणत्याही क्रियापदाचं भूतकाळी रूप आपण करतो. आपण प्रत्येक वेळेला असं नाही, मी काल सफरचंद खाईन असं म्हणतो का, नाही, मी काल सफरचंद खाल्ले, म्हणजे ईटचा पास्ट टेन्स एट. ओके. त्यामुळे ती क्रियापदाची रूपं बदलतात. ड्राईव्ह, चालवणे, ड्रोव, चालवले. गोचा पास्ट टेन्स वेंट. कमचा पास्ट टेन्स केम, कम म्हणजे येणे, केम आला. राईट, लिहिणे. रोट, लिहिले. रीड, रीडचा पास्ट टेन्स प्रोनाउन्सिएशन रेड होतं, पण स्पेलिंग तेच आहे. रीडचा पास्ट टेन्स रेड, पण रेड लिहिताना स्पेलिंग तेच आहे, हे लक्षात घ्यायचं. रीडचा पास्ट टेन्स रेड, पण स्पेलिंग दोन्ही सेम आहे. स्लीप, झोपणे, स्लेप्ट, झोपले. कॅच, पकडणे, कॉट, पकडले. थ्रो, फेकणे, थ्रोचा पास्ट टेन्स थ्रू, फेकले. फ्लाय, उडणे, फ्ल्यू, उडाला, उडाली. सीट, सॅट, सीट बसणे, सॅट बसला. गिव्हचा पास्ट टेन्स गेव. आपले बरेचसे इथले पास्ट टेन्स पाचवीलाच झालेले आहेत. परत एकदा आपण रिव्हिजन घेतोय. गिव्ह, देणे, गेव, दिले. टेकचा पास्ट टेन्स टूक, टेक घेणे, टूक घेतले. मेकचा पास्ट टेन्स मेड. ग्रोचा पास्ट टेन्स ग्रीव. स्टँडचा पास्ट टेन्स स्टूड. कटचा पास्ट टेन्स कट. पुटचा पास्ट टेन्स पुट. शर्टचा पास्ट टेन्स शर्ट. आता मी म्हटलं आय कट ऍपल्स, मी सफरचंद कापते. आणि मी सफरचंद कापले म्हटलं तरी आय कट ऍपल्स, मी सफरचंद कापले, त्याचा पास्ट टेन्स तोच राहतो. पण जेव्हा आधीची, पुढची, मागची वाक्य बघितली की आपल्याला टेन्स लक्षात येतो. शर्ट पास्ट टेन्स शर्ट, बघा, कट कट, पुट पुट, शर्ट शर्ट. सीचा पास्ट टेन्स सॉ. सी सॉ, आपण म्हणतो ना सी सॉ, सी सॉर गार्डन मध्ये बसता की ना तुम्ही. मग सी पाहणे, वरती आलो की सॉ, पाहिले. मग सी सॉ. फॉल, पेन. स्पीक, स्पोक. थिंक, थॉट. ईटचा पास्ट टेन्स एट. ड्रिंकचा पास्ट टेन्स ड्रँक. टेलचा पास्ट टेन्स टोल्ड. बिगिनचा पास्ट टेन्स बिगॅन. आणि बिकमचा पास्ट टेन्स बिकेम.
तर इथे मी हे जे पास्ट टेन्सचे शब्द दिलेले आहेत हे तुम्ही 5 वेळा लिहायचे. किती वेळा लिहायचे? 5 वेळा लिहायचे. हां, आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा. आणि तुम्ही दुसरी क्रियापदाची रूप आणि त्याचे पास्ट टेन्स अजून 10 द्यायचे. पुस्तकात शोधून, कोणालाही विचारून, डिक्शनरीमधून असे दुसरे 10 नवीन क्रियापद आणि त्याचे भूतकाळी रूप पास्ट टेन्स त्यात ऍड करायची आहेत. नवीन अजून दुसरे लिहायचे, ते मी लिहिले. अजून नवीन असे 10 क्रियापद आणि त्यांचे भूतकाळ असे लिहायचे आहेत. आता पान नंबर 59 वर टाइम लाईन आहे. तर टाइम लाईन मध्ये काय करायचं? आता वरती जी वाक्य दिलेली आहेत तर ती वाक्य करायचे, रिअरेंज करायचे. कशाप्रमाणे? टाइम लाईन प्रमाणे. प्रॉपरली ऑन द टाइम लाईन. प्रॉपरली म्हणजे योग्य. पहिलं काय आहे या टाइम लाईन मध्ये? पहिला कॉलम ऍक्शन्स इन द पास्ट. पास्ट मधले ऍक्शन म्हणजे भूतकाळी रूप लिहायचे. या राखाण्यात भूतकाळी लिहायचे, पास्ट टेन्स लिहायचे. द सिच्युएशन ऍट प्रेझेंट. कोणती स्थिती लिहायची? ऍट प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळातली वाक्य यात लिहायचे. यात पास्ट टेन्स भूतकाळ, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आणि फ्युचर ऍक्शन्स किंवा प्लॅन्स. फ्युचर म्हणजे भविष्य, भविष्य काळातली कृती जी होणारी आहे ती फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. एवढं लक्षात ठेवा. पास्ट भूतकाळ, प्रेझेंट टेन्स, ते पुढे मी टेन्स लिहिलं नाही ते बघा, पास्ट टेन्स. तर टेन्स म्हणजे काळ. पास्ट टेन्स भूतकाळ, प्रेझेंट वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. फ्युचर ऍक्शन्स किंवा प्लॅन्स. तर पुढील योजना, पुढच्या कृती ज्या होणाऱ्या आहेत ती वाक्य यात लिहायची. आता वरती वाक्य पहिलं ए बघूया. वरती त्यांनी सांगितलं ना ती वाचा, मी म्हटलं ना वाचणार नाही. आता आपण वाचणार आहोत. पहिलं ए मध्ये काय आहे ते आपण वाचणार आहोत. आय एम अ वाईल्ड बोर. आय लिव्ह इन धिस जंगल. आय शार्पन माय टस्क yesterday. नाऊ आय एम रेडी. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. आता या पूर्ण याच्यामध्ये एकूण 5 वाक्य आहेत. मग ती 5 वाक्य आपल्याला योग्य त्या राखण्यात लिहायची आहेत. पहिलं वाक्य काय? आय एम अ वाईल्ड बोर. मी वाईल्ड बोर आहे. म्हणजे हा काळ कोणता आहे? हा बरोबर आहे, वर्तमान काळ की मी आहे. म्हणजेच एम आलंय. एम इज आर म्हणजे आहे, आहे. आर म्हणजे आहेत. एम इज आर, हॅव हॅज हे वर्तमान काळातले. नंतर वॉज आणि वेअर ही भूतकाळी रूप आहेत क्रियापदाची. आणि शॅल विल भविष्यकाळ. येते ना लक्षात? आता इथे आय एम अ वाईल्ड बोर, मी वाईल्ड बोर आहे. म्हणजे हे वाक्य कशात? भूतकाळातलं आहे का? तर नाही. हे वाक्य वर्तमान काळातलं म्हणजे ते वाक्य इथे येणार. आय एम अ वाईल्ड बोर. हे कोणतं चाललंय आपलं? पहिलं ए. एच्या रकान्यातल्या पहिलं ए ची वाक्य आपण बघतोय. आय एम अ वाईल्ड बोर. मग ते वाक्य या रकान्यात लिहायचं. आय एम अ वाईल्ड बोर. आय एम अ वाईल्ड बोर. हे झालं एक वाक्य. पण 5 वाक्य आहेत. आता आपल्याला नीट लिहायचे, योग्य त्या रकान्यात लिहायचे. पुढचं वाक्य आय लिव्ह इन धिस जंगल. आता आय लिव्ह मी राहतो, इन धिस जंगल मी या जंगलात राहतो असं तो बोर म्हणतोय. आय लिव्ह इन धिस जंगल मी या जंगलात राहतो. आता लिव्हचा पास्ट टेन्स लिव्हड आहे पण ते इथे आलेलं नाहीये. लिव्हड नाही, राहतो म्हणजे वर्तमान काळातले वाक्य. आणि जर भविष्य काळ असतं तर काय आलं असतं? विल लिव्ह. आय विल लिव्ह मी राहणार आहे. आय विल गो मी जाणार आहे. म्हणजे विल आलं तरच भविष्यकाळ, शॅल किंवा विल आलं तर. पण इथे आय लिव्ह इन धिस जंगल म्हणजे लिव्ह हे मूळ रूप आहे, साधा वर्तमान काळ आहे. आय लिव्ह इन धिस जंगल मी या जंगलात राहतो. मग ते वाक्य पण प्रेझेंट टेन्स वर्तमान काळात येईल. आय लिव्ह इन धिस जंगल. आय लिव्ह इन धिस जंगल. ओके. आता पुढचं नेक्स्ट सेंटेन्स. आय शार्पन माय टस्क yesterday. yesterday म्हणजे काल. आता कालची घटना जी होऊन गेली. आणि शार्प हे क्रियापद आहे. मग शार्पचं पास्ट टेन्स शार्पन दिलंय. मग मी इथे पण दिलेलं आहे शार्पचा पास्ट टेन्स शार्पन. ओके. धार केली. शार्पन म्हणजे धार करणे. शार्पन धार केली. आय शार्पन मी धार केली. माय टस्क yesterday ही कालच माझ्या सोळ्यांना
धार केली म्हणजे सोया अगदी टोकधार केले, शत्रूपासून रक्षण करायला केले की नाही त्यांनी, आपण ती स्टोरी पाहिली. मग शार्पण म्हणजे ती घटना होऊन गेली. शार्पनचा पास्ट टेन्स शार्पण, हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे हे वाक्य कशात येणार? भूतकाळात येणार, पास्ट टेन्स मध्ये. काय येणार? आय शार्पन माय टस्क यस्टरडे. ही आपली एचीच वाक्य चालेत अजून. आय शार्पन my tusk yesterday. I sharpened my tusk yesterday. मी काल माझे सोये शार्पन केले. म्हणून ते पास्ट टेन्स मध्ये आलं वाक्य. पुढचं वाक्य, नाऊ आय एम रेडी. आता मी तयार आहे. एम आहे म्हणजे परत हे वाक्य वर्तमान काळात येणार. नाऊ I am ready. Now I am ready. Now I am ready. आता मी तयार आहे म्हणजे येणार प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आणि पुढचं वाक्य आहे त्या ए मधलं शेवटचं वाक्य, आय विल ड्राईव्ह. विल ड्राईव्ह. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. मी माझ्या शत्रूंना दूर हकलवून लावेन, पळवून लावेन. आय विल ड्राईव्ह म्हणजे मी काय करायचं. आपण तुम्ही मॅडम ड्राईव्ह म्हणजे चालवणे, पण इथे ड्राईव्हचा अर्थ काय होईल? आय विल ड्राईव्ह अवे म्हणजे मी दूर हकलून लावेन. माय एनिमीज अवे, माझ्या शत्रूंना मी दूर हकलून लावीन. पण ती गोष्ट करणार आहे. विल ड्राईव्ह. विल आलं की भविष्य काळ म्हणजे फ्युचर टेन्स, म्हणजेच बघा फ्युचर ऍक्शन. पुढे ती कृती होणार आहे, अजून झाली नाही आणि आत्ताही ती वर्तमान काळात पण नाही. आय विल ड्राईव्ह मी हकलून लावणार आहे म्हणजे हे वाक्य कशात येणार? फ्युचर मध्ये येणार, भविष्य काळात येणार. मग आपण हे वाक्य ए मधलं इथे लिहायचं. आय विल ड्राईव्ह. बघा विल आलं म्हणजे भविष्य काळ आलं, फ्युचर म्हणजे भविष्य काळ. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. आता बघा ही ए मधली सगळी वाक्य झाली. तुम्ही अशा प्रकारे हे ए बी सी डी ही सगळी वाक्य अशी खाली खाली लिहायची आणि मग सगळी बी मधली वाक्य लिहायची. आता मी बी ची वाचणार आहे हा, तुम्ही नंतर लिहा वहीत. ए बी सी डी सगळी लिहायची तुम्हाला. आता बी मध्ये काय आहे त्यांनी ते बहुतेक टाइमलाईन मध्ये उत्तरं दिलेली आहेत, तुम्हाला समजतीलच. बी मध्ये काय? हाय आय एम नुजो. मी नुजो आहे. कोणत्या याच्यातील मी नुजो आहे? प्रेझेंट टेन्स. पुढचं वाक्य काय? लास्ट वीक गेल्या आठवड्यात माय टीचर आस्क. आस्कचा पास्ट टेन्स आस्क. ईडी लागलाय बघा. विचारलंय, माझ्या शिक्षकांनी सांगितले, विचारले. अस टू डू अ प्रोजेक्ट म्हणजे आम्हाला प्रोजेक्ट करायला सांगितला. म्हणजे ती घटना होऊन गेले म्हणून ते येणार पास्ट टेन्स मध्ये. पुढचं वाक्य काय आहे? आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. आय विल व्हिजिट. विल आलं म्हणजे भविष्यकाळ. ते वाक्य फ्युचर मध्ये येणार बी मधलं. नंतर आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट. आय लिव्ह परत वर्तमान काळ. मी राहतो कुणीकडे फार अवे प्लॅनेट, एकदम दूरवरच्या ग्रहावर मी राहतो. आय लिव्ह मी राहतो म्हणजे परत ते प्रेझेंट मध्ये ते बी मधलं वाक्य येणार. ठीक आहे. आता सी बघूया. सी मध्ये गुड आफ्टरनून फ्रेंड्स. गुड आफ्टरनून जसं मी तुम्हाला म्हणते की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, बरोबर नाही? शिक्षक तुमचे आले वर्गावर की म्हणतात की नाही? तर तो गुड आफ्टरनून म्हणजे तो वर्तमान काळ चालू आहे, चालू काळ आहे म्हणून तो प्रेझेंट मध्ये येणार ते वाक्य. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. दिस इज माय फ्रेंड फॉक्स. हा माझा फ्रेंड फॉक्स आहे म्हणजे हे पण प्रेझेंट मध्ये कारण आहे. इज एम इज आर वर्तमान काळ. प्रेझेंट मध्ये ते वाक्य येणार. नेक्स्ट, वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी. एकदा त्याने माझ्यावर युक्ती केली. ही प्लेड. प्लेचा पास्ट टेन्स प्लेड.
बघा इथे पास्ट टेन्स दिलाय, प्लेचा पास्ट टेन्स आहे ना, भूतकाळी रूप आहे. म्हणून हे वाक्य या रकान्यात येणार. ऍक्शन इन द पास्ट, ही ऍक्शन होऊन गेले, जे भूतकाळी याच्यात येण्यामध्ये या रकान्यात येणार, पास्ट टेन्सच्या रकान्यात. नेक्स्ट, आय टॉट हिम अ लेसन. मी त्याला अद्दल घडवली, धडा शिकवला. टीचचा पास्ट टेन्स टॉट, तो मला वाटतं मी दिलाय. टीचचा पास्ट टेन्स टॉट म्हणजे शिकवलं, म्हणजे पास्ट टेन्स होऊन गेली, त्याला अद्दल शिकवली, म्हणजे परत ते वाक्य पास्ट टेन्स मध्ये येणार. नेक्स्ट, नाऊ ही विल बिहेव हिमसेल्फ. विल बिहेव, विल आलं की फ्युचर टेन्स, त्यामुळे ते वाक्य फ्युचर टेन्स मध्ये, कारण विल आलेलं आहे. शाल विल आलं की भविष्यकाळ. नेक्स्ट, डी. आता डी मधली वाक्य आपण बघू. वी हॅव अन इन जपान. जपानमध्ये आमचे एक खानावळ आहे. हॅव आणि हॅज मी मागाशी सांगितलं. हॅव हॅज म्हणजे वर्तमान काळ, की आहे, की आय हॅव 2 brothers, आय हॅव अ बॅट, आय हॅव अ न्यू बायसिकल. हॅव हॅज आलं की वर्तमान काळ. वी हॅव अन इन जपान म्हणजे प्रेझेंट टेन्स, की आहे. वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट. हा, तुम्हाला ती स्टोरी तुम्हाला समजली असेलच, खूप मजा आली असेल ना ती स्टोरी शिकायला. वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हर्ब, मी जादूचं ते वनस्पती वापरली, हो ना, मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट, त्या गरीब व्यापाऱ्यावर. तुम्हाला ती ट्रिक केलेली माहिती असेल, तुम्ही ती स्टोरी जर नीट पाहिली असेल तर तुम्हाला समजली असेल. म्हणजे ट्रायचा पास्ट टेन्स ट्राईड आलाय, म्हणजे वाक्य पास्ट टेन्स मध्ये येणार. इथे पास्ट टेन्स मध्ये वी ट्राईड, आम्ही युक्ती केली, त्याच्यावर प्रयोग केला मॅजिक हर्बचा त्या गरीब बिचाऱ्या व्यापाऱ्यावर. ती घटना होऊन गेले म्हणून पास्ट टेन्स मध्ये येणार ते वाक्य डी मधलं. त्या डी मधलं पुढचं वाक्य, वी विल नेव्हर यूज. आता आम्ही कधी वापरणार नाही, याच्या पुढे भविष्यात ती कृती करणार नाही, कारण विल आलंय. विल म्हणजे भविष्यकाळ. आता आम्ही पुढे ती परत कृती करणार नाही. द मॅजिक हर्ब अगेन, परत आम्ही ते जादूची ती वनस्पती, आपण हर्ब म्हणजे औषधी वनस्पती, आपण म्हणतो ना हर्बल आहे म्हणजे वनस्पतीपासून बनलेलं आहे, तर परत आम्ही हे वापरणार नाही. नेव्हर, कधीही वापरणार नाही, म्हणजे पुढच्या भविष्यात कधी करणार नाही. विल नेव्हर, विल आलंय म्हणजे येते वाक्य डी मधलं फ्युचर मध्ये येणार, फ्युचर प्लॅन्स, कारण ते फ्युचर टेन्स आहे म्हणून ते वाक्य यामध्ये येणार. तर तुम्हाला टाइमलाईन समजलं असेलच. तर हे सगळे 5-5 वेळा लिहायचे, त्यात तुम्ही तुमचे स्वतःचे 10 अजून नवीन ऍड करायचे, आणि ही सगळी वाक्य टाइमलाईनची ती पण तुम्ही लिहायची आहेत. त्यानंतर त्यांनी खाली ग्रीन बॉक्स मध्ये काय दिलंय, नोट द वर्ड्स इन द सेंटेन्स इन द 3 column. इन द पास्ट कॉलम दे हॅव डिफरंट फॉर्म. बघा त्यांनी सांगितले हे सगळी वाक्य तुम्ही वेगवेगळ्या कॉलम मध्ये लिहा, तुम्हाला ते शिकवले. शार्पन, आस्क, प्लेड, टॉट, ट्राय. इन द फ्युचर कॉलम, फ्युचर मध्ये काय आहे, द वर्ब विल हॅव, वर्ब्स हॅव विल बिफोर देम. फ्युचर मध्ये काय असतं की क्रियापदाच्या आधी विल असतं, हे त्यांनी सांगितलंय, जे तुम्हाला मी आधीच शिकवलंय. द डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब दॅट शो द टाइम ऑफ द ऍक्शन आर कॉल्ड टेन्स. काय सांगितलंय की क्रियापदाची जी वेगवेगळी रूप आहेत, त्याचे वेळ, काळ, की होणार आहे किंवा घटना घडून गेली, त्याला काय म्हणतात, टेन्स म्हणतात, काळ म्हणतात. गेस द प्रेझेंट टेन्स ऑफ टॉट. तर टॉटचं प्रेझेंट टेन्स त्यांनी सांगितलं की ओळखा तुम्ही. मग टॉट शिकवलं, तर टॉटचा प्रेझेंट टेन्स काय, टीच. टॉटचा प्रेझेंट टेन्स टीच. लिव्हचा प्रेझेंट टेन्स लिव्ह. फ्ल्यूचा प्रेझेंट टेन्स फ्लाय. मेडचा प्रेझेंट टेन्स मेक. म्हणजे तुम्हाला प्रेझेंट टेन्स विचारलं तर पास्ट टेन्स दिलं, पास्ट टेन्स दिलं तर प्रेझेंट टेन्स लिहिता आलं पाहिजे, प्रेझेंट टेन्स दिलं तर पास्ट टेन्स पण लिहिता आलं पाहिजे. परीक्षेत तुम्हाला पास्ट टेन्स लिहायला येतात, तर अशी सगळी भूतकाळी रूपं तुम्ही लिहून ठेवा. अँड द पास्ट टेन्स ऑफ इज, हॅव, टॉट. अँड द पास्ट टेन्स, आणि पास्ट टेन्स पण लिहा. टॉटचा पास्ट टेन्स टीच, ते लिहायचंय. आणि पुढे काय लिहिलंय, पास्ट टेन्स लिहा. कशाचे, इज, हॅव अँड लिव्ह यांचा पास्ट टेन्स आहे. मग इजचा पास्ट टेन्स वॉज, इज म्हणजे आहे, वॉज म्हणजे होता. हॅव, हॅवचा पास्ट टेन्स हॅड, हॅवचा आणि हॅज या दोन्हींचा पास्ट टेन्स हॅड. आणि लिव्ह, लिव्हचा पास्ट टेन्स लिव्हड. ओके, तर हे पण तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. आणि काही शंका असल्यास मला विचारा. तुम्ही कधीही मला
कॉल करू शकता किंवा मेसेज पाठवा. तुमच्या काही शंका असतील तर मी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे, तर ते सायलेंट लेटर आधीच्या पानावरचे तुम्ही केला असेल ज्यांनी, त्यांचा प्रश्न नाही, पण ज्यांनी नाही केला तर त्यांनी ते पण लिहायचं आहे. हे पान नंबर 58 वरचे सायलेंट लेटर, कारण तेही परीक्षेत येतात. नंतर हे 5 वेळा लिहायचे सगळे पास्ट टेन्सची रूपं, भूतकाळी रूपं. नंतर त्यामध्ये अजून तुमचे 10 लिहायचे. आणि टाइम लाईन मधली ही सगळी वाक्य ABCD टाइम लाईन मधली वाक्य लिहायचे. आणि ग्रीन बॉक्स मध्ये त्यांनी सांगितलंय टॉटचा प्रेझेंट टेन्स लिहा आणि इज हॅव लिव्हचा पास्ट टेन्स लिहा. तर ती उत्तरं लिहायचे, त्याचा फोटो काढायचा आणि माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही उत्तरं लिहून पाठवायची आहेत. थँक्यू.